बुधवार सोमवार तिथी द्वादशी 4:23 अवताराला आले. अवताराला येत असताना सामान्य आले नाही बाबा. सगळे संत जरा वेगळे, बाळमामा जरा वेगळे. का म्हणता सांगितलं पुढे लक्ष द्या बाबा. भगवान शंकराचा अवतार बाळमामा जन्माला आले. जन्माला आल्यानंतर अनेक चमत्कार केले. 10 दिवस झाले तुम्ही ऐकता, बरोबर का? 10 दिवस झाले तुम्ही ऐकताय चमत्कार जन्माला आल्यानंतर. तुम्ही आज जरा थोडं वेगळं सांगाय. बाळमामा जन्माला आल्यानंतर चमत्कार केले मान्य झालं, पण जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केले. म्हणा बुवा जन्माला यायच्या आधी काय लक्ष ज्यावेळी बाळमामा आईच्या गर्भामध्ये होते ना, सुंदरामातेच्या पोटात असताना सुंदरामातेला डोहाळी लागायची. काय डोहाळी लागायची? ते आपल्या पतीला मायेपण हाक मारायचे, म्हणायचे होय बा इकडे या. दावतीस म्हणायचे काय ग सुंदरा? अहो माझी इच्छा मला डोहाळी लागली. म्हणे काय? म्हणे आज की नाही मला की नाही नंदीवर बसायचं. काय नंदीवर बसायचे? मामाचा अवतार कुठल्या देवाचा? शंकराचा. शंकराचं वाहन काय? लागला करंट. आता लक्ष द्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी डोहाळी लागली की ते हात मारायचे, म्हणायचे होय बा. होय व म्हणायचं बरं का. कधी? तेव्हा. होय व कधी? तेव्हा. आता होय र आले. काय चुकते त्यांचं? पती परमेश्वर असतो, मान नको होय तसं त्याला. अरे आपल्या तिकडे जायचं नाही बाबा. ऐका म्हणे होय वा इकडे जाऊ तरी का ग सुंदरा? म्हणे आज माझी दुसरी इच्छा आहे. काय? म्हणे मला आज स्मशानात जायचं. बाबा माणूस स्मशानात कधी जातो? आमची मेल्यावर जातो. माणूस कधी जातो बाबा? मेल्यानंतर. त्या जिवंतपणी जायचं का? तर पोटात शंकर. मी मला सांगितलं शंकर हा स्मशानाचा राजा. अनेक चमत्कार मामाने जन्माला यायच्या आधी केले. जन्माला आल्यानंतर भरपूर चमत्कार केले. जन्माला येत असताना सामान्य आले नाही. त्यावेळेस राहू लागली चालू लागली ना, ते बाबा स्वतःचा पोशाख निवडला. पुढे बघा काय पोशाख निवडला. हातामध्ये काठी, खांद्यावरती घोंगड, कपाळाला भंडारा, वरती फेटा, पायामध्ये वाळ, हे सगळं निवडलं. आणि बाबा तो भगवंत जन्माला होता. एक नाही दोन नाही तिन्ही लोकांचा सामान्य नव्हता. भगवान शंकराचा अवतार होता. त्रेलका जवानी भोळा भंडारी आला भोंगडी टाकूनी खांद्यावरी पिवळा भंडारा लावून कपाळावरी बाळूमामा करा शिव शंभू अवतारी. आता आज कीर्तन बाबा समोर लक्ष द्या. कीर्तन कशा निमित्त हो? बाळमामाची काय केली म्हणून. कीर्तन जर मामाच्या पुढे असेल तर मामाचं सांगितलं पाहिजे का सासू सुनाचं सांगून जाणं? नाही मामाचं प्रसंगाला अनुसरून बोलायची मला सवय वेगळा कुणी काय म्हणा. आता ते कसं व्हायचं कीर्तन असायचं वास्तुशांतीचं आपण घ्यायचं जाळ आणि संस्कार व्हायचं. मामाच्या पुढे ना आणि मामाचं सांगितलं पाहिजे बाबा ज्या त्या प्रसंगाला